नमस्कार. न्यूजनामा बातम्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अवघ्या भारतवर्षामध्ये खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. नीट परीक्षा रद्द झालेली आहे आणि पेपर लीक प्रकरण याचं जे काही लोन आहे ते नाशिक आणि आता लातूरपर्यंत आलेलं आहे. लातूरचा एक बडा क्लासेसवाला जो संचालक आहे क्लासेसचा, त्याचं नाव घेतलं जात आहे. तो कोण आहे, काय आहे ते सिद्ध होईलच CBIच्या चौकशीअंती. परंतु NTA आणि शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की नीटची परीक्षा पुन्हा होणार आहे. या संदर्भात काही एक्सपर्ट आहेत शिक्षण क्षेत्रातले. आपण दयानंद महाविद्यालयामध्ये आज आलेलो आहोत. दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सिद्धेश्वर बेल्लाळी सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. सर, ही जी घटना घडली आहे ती खूप निंदनीय आहे. त्यामुळे आता पुन्हा नीट परीक्षा होते आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघता? तुमच्या किती महाविद्यालयातील किती विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते आणि आता त्यांनी पुन्हा तयारी करण्यासाठीची तुम्ही काय उपाययोजना केली आहे? अत्यंत निंदनीय बाब आहे साहेब. खऱ्या अर्थानं आपण जेव्हा पाहतो, अख्ख्या महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून गोरगरिबाची मुलं लातूरमध्ये शिक्षणासाठी येतात. मुख्यतः नीटच्या तयारीसाठी येत असतात. लातूर म्हणजे नीटच्या दृष्टीनं एक हब मानलं जातं आणि असे विद्यार्थी इथं येऊन 3 ते 5 वर्षापर्यंत 2-2 वेळा 3-3 वेळा रिपीट करून आपलं जीवन त्याच्यावर दाव लावतात आणि त्याची तयारी करतात. परंतु जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीवर पूर्णतः पाणी फेरल्यासारखं होतं. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. मी जाहीर निषेध करतो या संपूर्ण प्रक्रियेचा की जे या माफिया लोक अशा पद्धतीचे चुकीचे काम करतात त्या सर्व माफिया लोकांचे मी जाहीर निषेध करतो. परंतु यासोबत मला हेही आवर्जून सांगावंसं वाटतं की आता चौकशी लावलेली आहे, शासनानं चौकशी लावलेली आहे, NTAने चौकशी लावलेली आहे. तर याची सविस्तर खोलवर चौकशी झाली पाहिजे. जे काही माफिया हे काम करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे. 2 वेळा 3 वेळा या प्रकारचं रिपिटेशन झालेलं आहे. अगोदर या पद्धतीचं काही काम झालेलं नाही. पण निश्चित मला यावेळेस खात्री आहे की या पद्धतीचं CBI चांगल्या पद्धतीनं चौकशी करेल आणि यामध्ये जे काही माफिया आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. मला एवढंच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी एवढं सांगायचं आहे की ही NTAची परीक्षा पुन्हा घेतल्यामुळं निश्चित विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. जे कष्ट करू विद्यार्थी आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे. नाहीतर काय होणार होतं की हा जो पेपर फुटीचा प्रकार झालेला आहे, जवळपास हजारो विद्यार्थ्यांकडे हा पेपर गेलेला आहे आणि हजारो विद्यार्थी यामध्ये सक्सेस ठरणार होते या पेपरच्या फुटीच्या माध्यमातून. जे मेहनत केले होते त्यांना या परीक्षेत न्याय मिळणार नव्हता. परंतु आता ही पुन्हा परीक्षा घेतल्यामुळे निश्चित मला वाटतं की त्यांना न्याय मिळेल आणि त्यांना परत एकदा संधी मिळालेली आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना एक प्रोत्साहन देऊ इच्छितो की आपण चांगल्या पद्धतीने आणखी तयारीला लागा. निश्चित तुम्हाला न्याय मिळेल. तुम्ही केलेल्या प्रयत्नाला निश्चित यश मिळेल. तात्पुरता आता या फुटलेल्या पेपरबद्दल जास्त विचार न करता तो एक सराव परीक्षा झाली असे तुम्ही तात्पुरते समजा आणि चांगल्या पद्धतीनं तयारी करा. निश्चित तुम्हाला यश येईल, निश्चित रिझल्ट होईल. महाविद्यालय काय खऱ्या अर्थानं महाविद्यालयानं काल लागलीच पुनर्परीक्षा होणार आहे असं वेळोवेळी चर्चा झाली. तेव्हा माननीय सचिव साहेब बियाणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आमची मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये असं ठरलं की विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोर्स 25 ते 30 दिवसाचा द्यायचा. त्या स्पेशल कोर्समध्ये ओपन टू ऑल ज्यांना गरज आहे, कोणीही होत करू, गरीब विद्यार्थी, चांगला मेहनती विद्यार्थी आमच्याकडे यावं. पुन्हा आम्ही त्यांना उभं करू, त्यांना मार्गदर्शन देऊ, त्यांना रीडिंग रूमची सुविधा घेऊन देऊ, विशेष मार्गदर्शन करू, त्यांचा आत्मविश्वास वाढवू, परीक्षेचा वेगवेगळा सेट घेऊ, त्यांना विशेष मार्गदर्शन करून आणखी त्यांची चांगली तयारी करून घेऊ. आणि हा आमचा जो पॅटर्न आहे निश्चित सर्वांना दिलासा देण्यासाठी आहे. फक्त आमच्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर लातूर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही योजना स्पेशल कोर्सची ठेवलेली आहे. सर धन्यवाद सर. एग्ज़ाम दी थी कि किस तरह से पेपर था, फिर से आपको पेपर देना पड़ेगा? मेरा नाम पठान अकबर खान सलीम खान है. मैं दयानंद कॉलेज लातूर में पढ़ता हूँ. मेरी तैयारी अच्छी थी और मेरा स्कोर भी अच्छा आ रहा था. मगर जब से ये पेपर डबल देने की बात है तब से हम थोड़ा स्ट्रेस में आए हैं क्योंकि हमने 2 साल बहुत मेहनत की थी और उसी के साथ हमने जिस फोकस और मेहनत के साथ तैयारी की थी उसमें हमको अब एक छोटी सी रुकावट आ गई है. मगर ये जिस लोगों ने भी पेपर लीक करने की कोशिश की है उसकी वजह से हम जैसे मेहनत करने वाले लोगों का नुकसान हो गया है और साथ ही में अलग तरह से एक प्रेशर गिर गया है हम पे. मगर फिर भी हम इससे निकल कर उभर कर अच्छे से पेपर देंगे और
कोशिश करेंगे कि नेक्स्ट टाइम इससे अच्छा और बेटर परफॉर्मेंस करेंगे। और ये हमारी कोशिश होगी कि हम अच्छे से मार्क लेके 650 प्लस मार्क लेंगे और नीट को क्रैक करेंगे। कॉलेज का सहयोग है आपको, दयानंद कॉलेज का? हाँ, पूरा सहयोग है। नीट परीक्षा रद्द झालेली आहे सर. पालक आणि विद्यार्थी प्रचंड दबावामध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे आता विद्यार्थ्यांनी, पालकांनी काय केलं पाहिजे आणि एकूणच या घटनेकडे आपण कसं बघता प्राचार्य सर? धन्यवाद सर. नीट ही परीक्षा रद्द झालेली आहे. काल नीट घेणाऱ्या परीक्षकांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की नीटची परीक्षा रद्द झालेली आहे. तर का रद्द झालेली हा आपला प्रश्न आहे. तर रद्द होण्यामागचं मूळ कारण जर आपण बघितलं तर प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण हे आपल्याला लक्षात येतं. तर प्रश्नपत्रिका फुटणे आणि प्रश्नपत्रिका परीक्षेच्या अगोदर बाहेर पडणे हे अत्यंत गंभीर बाब आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीनं जिद्दीनं ही परीक्षा दिलेली आहे आणि परीक्षेनंतर त्यांनी अशा पद्धतीनं श्वास सोडला होता की आता आमची परीक्षा संपली आणि या परीक्षेमध्ये आम्हाला चांगले गुण मिळणार आणि आम्ही आता निश्चिंत झालेले आहोत. आणि म्हणून मग मुलांनी सुट्ट्या केल्या होत्या किंवा मुलं निवांतपणे इकडे तिकडे फिरत होते. तर अशा परिस्थितीमध्ये नीटची पुन्हा परीक्षा होणार हा जेव्हा वृत्तपत्रातून बातमी कळाली किंवा न्यूजमधून आपल्याला बातमी कळाली तर ही अतिशय विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण झालेला आहे. तर या संभ्रमापोटी मी विद्यार्थ्यांना असं म्हणतो की विद्यार्थ्यांनी कृपया आणि पालकांनीसुद्धा हा जो निर्णय आहे तो संयमाने घ्यावा. ही एक प्रॅक्टिसची एक्झाम होती असं समजून पुन्हा एकदा अभ्यासाला लागावं. सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने ज्या पद्धतीने वर्ग पुन्हा सुरू करण्याचे किंवा प्रॅक्टिस एक्झाम पुन्हा सुरू करण्याचे नियमित टाईमटेबल आपल्याला दिलेलं आहे, DPP पण तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा आणि मन शांत ठेवून कुठल्याही पद्धतीनं हार्श न होता आपण या परीक्षेला पुढे सामोरं जावं असं मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि परीक्षा या पुन्हा घेण्यात आलेल्याच असल्या कारणामुळं आपल्याला ती देणं अनिवार्य आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. धन्यवाद. काय तुमचं, तुम्ही पालक म्हणून आलेला आहात, नीटची परीक्षा दिली आहे तुमच्या मुलानं, काय तुमची आता प्रतिक्रिया? परत नीटची परीक्षा होणार आहे. मी पठाण यसवाय. माझा मुलगा दयानंद सायन्स कॉलेजला इथं शिकत होता. या कॉलेजमध्ये त्याची भरपूर मेहनत शिक्षक वर्गांनी पण घेतली आणि त्यांनी पण भरपूर घेतली होती. आणि तो असा काही क्षण फक्त अपव्यय करत होता, नंतर कंटिन्यू असं तो अभ्यास करत होता. आणि शिक्षक वर्गांनी DSPमध्ये कंटिन्यू आमच्याशी कॉन्टॅक्ट करून भरपूर अशी मेहनत घेतली आणि माझ्या मुलाने चांगल्या प्रकारे अशी नीट परीक्षा दिली. आणि नीट परीक्षा दिली असता तो इतका आनंदित होता आणि आल्यानंतर तो इतक्या उत्साहाने बोलत होता की पप्पा मी सक्सेस होणार. आणि त्याचा स्कोर पण नंतर आम्ही चेक केला. शिक्षक वर्गांनी बोलवून स्वतः त्यांनी त्याचे पेपर वगैरे चेक करून त्यांना विचारलं की काय काय आहे. तर आता पुढे असं आहे की तो भरपूर डिप्रेसमध्ये गेलेला आहे. तो इतका रडत होता घरी की त्याला कळालं की नीट परीक्षा ह्या कॅन्सल झाल्यात. तो इतका नर्वस होता की मला असं वाटत होतं की आता मी काय निर्णय घेऊ, याला काय बोलू आणि काय समजावं. पण ते त्याला नंतर मी पॉझिटिव्ह केलं. परंतु ह्या गोष्टी इतक्या म्हणजे दुर्दैवी आहेत की मेहनत केलेल्या मुलांनी त्यांना फळ मिळालेलं नाही. हे असे काही